आपण आज ट्रान्स्क्रिप्शन ही कन्सेप्ट पाहणार आहोत. ट्रान्स्क्रिप्शनमध्ये बघूया आपण. इथं तुम्हाला एक पिक्चर दिसतंय, त्याच्यामध्ये DNA आहे आणि RNA आहे. तर दिसते की DNA हा डबल स्टँडर्ड आहे, RNA हा सिंगल स्टँडर्ड आहे. दोन्हींमधले जर आपण कॉम्पोनंट्स बघितले तर हे कॉम्पोनंट्स बघा कसे आहेत. DNA मध्ये ॲडिनिन आहे, RNA मध्ये पण ॲडिनिन आहे, इकडेही गॉनिन आहे, इकडेही गॉनिन आहे. सायटोसिन डिफरन्स फक्त काय याच्यामध्ये, तर DNA मध्ये थायमिन असतो आणि RNA मध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल आहे. मग काय बरं तुम्हाला साधारणपणे ह्याचे डिफरन्स सांगता येतील. तर तुम्ही सांगू शकता की DNA मध्ये काय आहेत, 2 स्ट्रँड आहेत, RNA हा 1 स्ट्रँड आहे. DNA मध्ये काय आहेत, नायट्रोजनस बेसेस ॲडिनिन, गॉनिन, सायटोसिन, थायमिन नायट्रोजनस बेसेस, आणि RNA मध्ये ॲडिनिन, गॉनिन, सायटोसिन आणि युरॅसिल नायट्रोजनस बेसेस असं तुम्ही सांगू शकता. आता आपल्याला पाहायचं की ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे नेमकं काय. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली तुमच्या की RNA मध्ये थायमिनच्या ऐवजी काय असतो, युरॅसिल असतो. देर इज युरॅसिल इन RNA इन्स्टिड ऑफ थायमिन ऑफ DNA. म्हणजे DNAच्या थायमिनच्या ऐवजी त्याच्यामध्ये कोण आहे, युरॅसिल आहे. आता ट्रान्स्क्रिप्शनमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर DNA कडची जी काही माहिती आहे DNA कडं, ती DNA कडची माहिती ही mRNA, आपण मॅसेंजर RNA हा टाईप पाहिला होता, त्या mRNA कडं ही माहिती ट्रान्सफर केली जाते. त्या प्रोसेसला म्हणलं जातं ट्रान्स्क्रिप्शन. त्याच्यानंतर आणखीन तुम्ही असंही म्हणू शकता की कशा पद्धतीने ही ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस होणार आहे. तर इथं हा डबल स्टँडर्ड जो असतो DNA, तो त्याचे स्ट्रँड हे सेपरेट होतात. त्यातल्या एका स्ट्रँडवरचे सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन mRNA बीइंग प्रोड्यूस्ड इज ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू द DNA स्ट्रँड यूज फॉर सिंथेसिस. जी DNA स्ट्रँड प्रोटीन सिंथेसिससाठी वापरली जाणार आहे, त्या स्ट्रँडवर जे काही नायट्रोजनस बेसेस येतात, ॲडिनिन, गॉनिन, सायटोसिन, थायमिन, त्याला कॉम्प्लिमेंटरी हा मेसेंजर RNA एक सिक्वेन्स तयार करतो. याच्यामध्ये ती जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं RNA सिंथेसिस इज कॉल्ड ॲज दिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ॲज ट्रान्स्क्रिप्शन. पुन्हा एकदा बघा. द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स इन mRNA बीइंग प्रोड्यूस्ड इज ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू द DNA स्ट्रँड यूज फॉर सिंथेसिस. दिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ॲज ट्रान्स्क्रिप्शन. आता ॲक्च्युली ही प्रोसेस कशी होती ती इथं पहा. ट्रान्स्क्रिप्शनची mRNA प्रोड्यूस ॲज पर सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑन DNA. हे बघा, हे DNAचे 2 स्ट्रँड आहेत, त्यातला एक स्ट्रँड इथं घेतलेला आहे. समजा हा ग्रीन कलरचा दिसतोय तुम्हाला स्ट्रँड, तो घेतलेला आहे, हा सेपरेट झाला आहे. याच्यावर हा खालच्या बाजूला तुम्हाला इथं mRNA दिसतोय बघा. हा mRNA काय करणार आहे, तर हा mRNA आता इथं ॲडिनिन आहे, तर त्याला तो काय करणार आहे, ह्याच्याकडं तर थायमिन नाही, म्हणजे तो युरॅसिल त्याला कॉम्प्लिमेंट करेल. इथं थायमिन आलेला आहे, इथं तो ॲडिनिन करेल, सायटोसिनला तो गॉनिन करेल, गॉनिनला सायटोसिन करेल. अशी कॉम्प्लिमेंटरी म्हणजे त्याची जी जोडी आहे, पेअर आहे, त्या पेअरबरोबर तो काय करणार आहे, दुसरी स्ट्रँड पेअरची त्या तयार करणार, म्हणजे सिक्वेन्स तसा तयार होईल. म्हणजेच काय, ओनली 1 स्ट्रँड ऑफ DNA इज यूज. त्याच्यानुसार काय होणार आहे, mRNA प्रोड्यूस ॲज पर सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑन DNA. सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स इन mRNA प्रोड्यूस इज ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू DNA स्ट्रँड यूज फॉर सिंथेसिस. सिंथेसिससाठी जे गरजेचं आहे त्यानुसार हे काय होणार आहे, कॉम्प्लिमेंटरी तयार होणार आहे, म्हणजे सिक्वेन्स तयार होणार आहे. ही प्रोसेस आहे ट्रान्स्क्रिप्शनची. बघा पुन्हा एकदा काय होईल, सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन mRNA बीइंग प्रोड्यूस इज ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू द DNA स्ट्रँड यूज फॉर सिंथेसिस. दिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ॲज ट्रान्स्क्रिप्शन.